दारू पिताना झालेल्या वादातून सचिन सुभाष पाटील वय 35 याचा मित्रानं डोक्यात शस्त्रानं वार करून खून केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. खुनानंतर संशयित हल्लेखोरानं घराला कुलूप लावून पलायन केलं. सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं आरोपी जगन्नाथ विलास भोसले वय 40 याला ताब्यात घेतलंय. खुनानंतर कवठेपिराण गावात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जगन्नाथ भोसले याला दारूचे व्यसन आहे. त्याची पत्नी सोडून गेली आहे. त्याच्या व्यसनाला कंटाळून आईवडील शेतातील घरात राहण्यास आहेत. जगन्नाथ हा मिळेल ते मजुरीचं काम करत होता. मृत सचिन पाटील हा जगन्नाथचा मित्र होता. सचिन अविवाहित असून तो मजुरी करत होता. बुधवारी सकाळी 11:30च्या सुमारास सचिन जगन्नाथच्या घरी आला होता. जगन्नाथच्या घरात कोणीच नसल्यामुळे दोघांनी दारू पिण्याचा बेत आखला. दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. तेव्हा जगन्नाथनं सचिनच्या डोक्यावर शस्त्रानं वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या सचिनचा अतिरक्तस्रावानं जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर जगन्नाथनं घराला कुलूप लावून पळ काढला. दुपारी 4च्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली. पोलीस पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवला. तोपर्यंत जगन्नाथच्या घराजवळ गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन गर्दी हटवली. त्यानंतर घराचा दरवाजा फोडला. आतमध्ये सचिन पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा खून झाल्याचं स्पष्ट झालं. संशयित जगन्नाथ हा पसार झाल्यामुळे त्याच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस पथक रवाना झाले. खुनाची माहिती मिळताच सांगली शहर विभागाचे उपाधीक्षक संदीप भागवत, सांगली ग्रामीणचे निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपाधीक्षक भागवत यांनी तपासावर सूचना दिल्या. काही वेळात फॉरेन्सिक पथकही दाखल झालं होतं. आरोपींची कसून चौकशी. स्वतःच्या घरात मित्र सचिन पाटील याचा खून केल्यानंतर जगन्नाथ भोसले यानं गावातील एकाची दुचाकी घेऊन पलायन केलं. दुधगाव येथून त्यानं अंबप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथं पलायन केलं. त्याचं ठाव ठिकाणं समजल्यानंतर पथकानं सायंकाळी त्याला ताब्यात घेतलं असून खुनाचं नेमकं कारण समजलं नसून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सांगली प्रतिनिधी मराठी यस न्यूज.